श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून हाक मारली तर स्वामींचं नक्कीच दर्शन होतं. स्वामी नक्कीच चांगली अनुभूती देतात. तर बघूया. मनापासून हाक मारली आणि स्वामींचं दर्शन झालं अशी एक अभिनेत्याला स्वामींची प्रचिती आलेली आहे. कसं काय घडलेलं आहे हे आता आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समोर असलेल्या स्वामींच्या मूर्तीशी त्यांच्याशी संवाद सुरू होता. तितक्यात माझ्या वडिलांचा फोन आला दत्तगुरूंचे तिसरे अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांचे अनुभव हजारो लोकांना येत आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा प्रचंड विश्वास स्वामी भक्तांना विविधांगी प्रचिती आहे. अनुभव यामुळे येतो आणि तो अधिकाधिक दृढ होतो. कठीण प्रसंगात प्रचंड स्वामीबळ पाठीशी असल्याची अनुभूती भक्तांना मिळते. स्वामी समर्थांची प्रचिती अनुभव अनेकांना येत आहे. मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये दमदार अभियानामुळे सुपरिचित असलेला अभिनेता आशिष पवार यांनाही स्वामींचा अनुभव आलेला आहे. चला बघूया. तर माझ्या कारमध्ये स्वामींची मूर्ती आहे. आशिष पवार, अभिनेते आशिष पवार काय म्हणतायत हे आता आपण बघणार आहोत. माझ्या कारमध्ये स्वामींची मूर्ती आहे. मला खूप प्रचिती आलेली आहे. एका डॉक्टर मैत्रिणीमुळे स्वामींबद्दल श्रद्धा निर्माण झाली. ती स्वामींची भक्त. तिच्या दवाखान्यात ती जिथे बसते तिथे मागे स्वामींचा मोठा फोटो सुद्धा आहे. माझे वडील दत्तगुरूंचे खूप करायचे. 25 वर्ष त्यांनी पारायणं केली. ती पारायणे कठीण होती. शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळे नियम पाळून ती पारायणे ते करत होते. तेव्हा आमच्याकडे जो फोटो होता त्यात सद्गुरू आणि स्वामी दोघेही होते. लहानपणी मला समजायचे नाही की दत्तगुरू आणि दुसरी व्यक्ती कोण. ती व्यक्ती दत्तगुरूंचे गुरु आहेत असे मला वाटायचे. नंतर मला हळूहळू समजले की ते स्वामी समर्थ आहेत. ते दत्तगुरूंचा अवतार आहेत. दत्तगुरूंचे मीही करायचो. पण स्वामींची खरी भक्ती त्या मैत्रिणींमुळे लागली. तिने मला सवय लावली की तू दर गुरुवारी स्वामींच्या मठात जा, त्यांचे नमस्कार करते. मी जसे ते करायला लागले तसे हळूहळू मला प्रचिती यायला लागली. एकदा ही गोष्ट ठरवली असेल की ती झाली पाहिजे तर ती गोष्ट घडते. अलीकडील काही वर्षांपासून ही प्रचिती येत आहे. एक किस्सा सांगत आहे. ते बघूया कोणता आहे तो किस्सा. दरवर्षी जानेवारी महिन्यात अक्कलकोटला जाताना एक किस्सा सांगतायत. तुम्ही कोणालाही गुरु माना. तो गुरु प्रत्यक्ष तुमच्यासमोर येणार आहे, पण तो कुणाच्या ना कुणाच्या रूपात येतो. मी दरवर्षी जानेवारी महिन्यात अक्कलकोटला जातो. काही झाले तरी दरवर्षी जातोच. अगदी जानेवारी जमले नाही तर वर्षभरात कधी ना कधी जातो. काही कारणास्तव जानेवारीच्या महिन्यात मला जायला मिळाले नाही. फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला. काही ना काही कारणास्तव मला जायलाच मिळत नव्हते. मी कंटाळाही केला आणि आता नको, पुढच्या गुरुवारी जाऊ. एकदा असंच कारमध्ये बसलो आणि कार घराखाली पार्क केली आणि समोरच असलेल्या स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले आणि त्यांना सहज म्हणलो, सॉरी, मी जरा कंटाळा करत आहे, मला माफ करा, पण मला यायचे आहे, मी येणार आहे. माझा असा स्वामींशी संवाद चालू होता. अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. स्वामींना मनातील भाव सांगत असताना तितक्यात मला माझ्या वडिलांचा फोन आला. त्यांनी मला कुठे आहेस असे विचारले. मी त्यांना घराखालीच असल्याचं सांगितलं. ते मला म्हणाले, एक काम कर, माझ्या मित्राकडे अक्कलकोट येथून स्वामींच्या पादुका आल्या आहेत, त्या रात्री लगेच परत जाणार आहेत. तू पटकन जाऊन दर्शन घेऊन ये. कारण त्यांना फोन आला होता की आशिष स्वामी समर्थ त्यांचे करतो ना, तर त्याला म्हणावे की येऊन पादुकांचे दर्शन घेऊन जा. असे वडिलांनी फोनवर सांगितल्यावर खरेच सांगतो की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं.
कोणाच्या ना कोणाच्या रूपाने तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचते. आता माझ्या वडिलांचे मित्र, त्यांच्याकडे पादुका आल्या होत्या. त्यांनी आठवणीने माझ्या वडिलांना सांगणे की आशिषला सांगा पादुका आल्या आहेत तर दर्शन घेऊन जा. हे कुठं ना कुठं तरी कनेक्शन असेल ना, काही ना काहीतरी व्हायब्रेशन असतील ना, जे माझ्यापर्यंत पोहोचले. त्याच वेळी खरेच माझ्या डोळ्यात पाणी आले. मी लगेच गेलो, दर्शन घेतलं आणि पुढील आठवड्याभरातच अक्कलकोटला जाऊन आलो. ज्यांच्यामुळे आपण स्वतःला सावरू शकतो. असेच अनुभव खूप येत असतात. कधी ना कधी खूप डाऊनफॉल आला, कधी खूप डाऊन वाटले की तेच असतं ज्यांच्यामुळे आपण स्वतःला सावरू शकतो. तर अशा प्रकारे अभिनेता आशिष पवार यांना स्वामींची आलेली प्रचिती याचा अनुभव आता आपण बघितलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं सांगा. आणि असेच प्रत्येकाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून प्रचिती येत असते. तुम्ही पण मला कमेंट करून अवश्य कळवा तुम्हाला कोणत्या स्वरूपातून स्वामींची प्रचिती आलेली आहे. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.